अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा उद्या गुरुवार। खरं तर गुरुवारचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। तुम्ही गुरुचरित्र पारायण केलेला आहे, तुम्ही सारामृत पारायण केलेला आहे, महाराजांचे जे आपले 11 गुरुवार असतात हे 11 गुरुवार केलेले आहेत, तारक मंत्राचा संकल्प करून झालेला आहे, ताई आम्ही सगळ्या सेवा केल्या, ताई आम्ही सगळे पारायण केली, पण आमच्या इच्छा काही पूर्ण झाल्या नाही। ज्यांनी खूप सेवा करूनही त्यांना त्या सेवेचा मेवा मिळालेला नाहीये किंवा खूप उपाय करूनही त्यांना त्या उपायाचा लाभ झालेला नाहीये, त्या प्रत्येकासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। कुठल्याही गुरुवारपासून तुम्हाला स्वामींची, श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक सेवा करायची आहे। ही एक सेवा जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सुरू केली किंवा फक्त एक गुरुवार तुम्ही या सेवेला सुरुवात केली ना, तुमच्या आयुष्यात असणारी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल। सर्वात सिद्ध असणारी, सर्वात पवित्र असणारी, महाराजांना सर्वात प्रिय असणारी एक अत्यंत महत्त्वाची सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। ज्यांना असं वाटत आहे की माझी एखादी इच्छा त्वरित पूर्ण व्हावी किंवा मी ही सेवा केल्यानंतर त्याचा लाभ मला त्वरित व्हावा, माझ्या आयुष्यामध्ये ह्या अडचणी आहेत किंवा हे अडथळे आहेत, हे अडथळे दूर व्हावे, किंवा बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की आत्ता माझ्या आयुष्यात चमत्कार घडावा, आत्ता माझ्या आयुष्यात चांगलं व्हावं, आत्ता माझी ही परिस्थिती बदलावी, तर ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही जी सेवा आहे ही गुरुवारच्या दिवशी करायची आहे। बघा, अत्यंत प्रभावी सेवा, अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे। दिवसभरात कधीही फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपण कुठली सेवा करत नाही, कारण तो महाराजांचा भिक्षेचा काळ असतो। बाकी सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा करू शकता। या सेवेसाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे एकाक्षी नारळ। पूजेचं साहित्य भेटतं तिथे जा, जिथे स्वामींचे मठ किंवा केंद्र आहे तिथे जा। आता जे मला केंद्र माहिती आहे की भुईगावला जे वसईचं, म्हणजे वसईमध्ये जे भुईगाव आहे जिथे स्वामींचं केंद्र, स्वामींचं मठ आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ जो आहे तो सहज मिळून जाईल, कारण त्या ठिकाणी सगळं अवेलेबल असतं। समजा तिथे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर आजूबाजूला थोडंसं शोधा, आणि समजा नाहीच एकाक्षी नारळ तुम्हाला मिळाला तर जो पाणीदार नारळ असतो, जो दुकानामध्ये सहज आपल्याला मिळतो, हा नारळ तुम्ही घेतला तरीही चालेल। हा नारळ तुम्हाला थोडासा स्वच्छ धुवायचा आहे, म्हणजे थोडं पाणी घालायचं आहे, थोडा सुकवायचा आहे, त्याच्यानंतर देवघराच्या समोर हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे। ठीक आहे, या नारळाच्या वरती तुम्हाला चंदनाने एक स्वस्तिक काढायचे। एका वाटीत चंदन घ्या, थोडंसं पाणी घाला, मिक्स करा आणि त्या चंदनाने त्या नारळावरती एक छानपैकी स्वस्तिक काढा। त्यानंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा, आपली जी इच्छा असेल ती इच्छा त्या धाग्यात सांगायची, कुठली पण इच्छा असेल ती त्या धाग्यामध्ये सांगायची, आणि त्या नारळाला तो धागा जो आहे तो 3 वेळा गुंडाळायचा, 3 वेळा गुंडाळायचा, तिसऱ्या वेळा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर तो त्यातच अडकवायचा, गाठ वगैरे मारायची नाही, त्यातच तो अटकवून ठेवायचा। ठीक आहे, इतका करून झाला की त्यानंतर हा जो नारळ आहे हा आपल्या उजव्या हातात घ्यायचा। आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन महाराजांना तुमच्या मनातील इच्छा, जे गाऱ्हाण असेल ते महाराजांना सांगायचं। ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांना प्रार्थना करायची, मन पूर्ण शांत करायचं, महाराजांवरती विश्वास ठेवायचा, सगळं महाराजांवरती, स्वामींवरती सोडून द्यायचं। त्यानंतर काय करायचं तर आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पहिलाच अध्याय किंवा पहिलंच जे पेज आहे 15 या पानावरती, 15 या पेजवरती, 15 या पेजवरती हे श्री स्वामी स्तवन आहे। कुठलीही सेवा करत असताना, कुठलंही शुभ कार्य करत असताना श्री स्वामी स्तवन हे वाचायचं असतं किंवा स्वामी स्तवन हे पठण करायचं असतं। तुम्ही मठात, केंद्रात कधी गेला असाल तर या स्वामी स्तवनाचं जे महत्त्व आहे किंवा त्याचं जे विशेष आहे ते नेहमीच इथं सांगितलं जातं। जसं आपण घरामध्ये असतो, आपल्याला उठवायचं, आपण जेव्हा झोपेत असतो, एखादा शब्द असतो ना टिपिकल, किंवा काहीतरी असं असतं की आपली आई आपल्याला त्या आवाजाने उठवते, आवाज देते आणि आपण पटकन जागे होतो,
करतो। तसंच श्री स्वामी समर्थ महाराजांना जागृत करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे श्री स्वामी स्तवन, जे महाराजांना निद्रावस्थेतून उठवण्यासाठी असेल किंवा महाराजांना जागृत करण्यासाठी असेल अत्यंत प्रभावी मानलं जातं। कुठलीही महत्त्वाची सेवा करण्या अगोदर आपण ही सेवा करत असतो आणि नंतर त्या सेवेची सुरुवात करत असतो। तर तुम्हाला गुरुवारपासून श्री स्वामी स्तवनाचा संकल्प करायचा आहे आणि बरोबर तो नारळ जो आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन किंवा एक समोर प्लेटमध्ये जरी तो नारळ ठेवला तरीही चालेल, त्यावरती उजवा हात ठेवला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हे जे स्वामी स्तवन आहे हे 7 वेळा वाचायचे। किती? 7 वेळा। एक फार फार 20-25 मिनिटं तुम्हाला लागतील, पण 7 वेळा पूर्ण स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे। बाजूला उदबत्ती प्रज्वलित करून ठेवायची आहे। त्याच्यानंतर इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा जो नारळ, हा जो श्रीफळ आहे हा तसाच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांच्या जवळ ठेवून द्यायचा आहे। देवघरात जिथे जागा असेल तिथे प्लेटमध्ये हा नारळ व्यवस्थित ठेवून द्यायचा। तुम्ही गुरुवारपासून ही सेवा सुरू केली तर तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, पुढचा गुरुवार येईपर्यंत तुम्हाला ही जी सेवा आहे ही कंटिन्यू करायची आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी पुन्हा त्याच टायमाला बसायचं, पुन्हा तो नारळ हातात घ्यायचा, महाराजांना प्रार्थना करायची आणि श्री स्वामी स्तवनाचं 7 वेळा पठण करायचं। बरोबर 7 दिवस म्हणजे बरोबर पुढचा गुरुवार येईपर्यंत ही सेवा कंटिन्यू करायची आणि जो पुढचा गुरुवार असेल म्हणजे या गुरुवारी सुरू केलं तर पुढचा गुरुवार जो येईल त्या गुरुवारी हा नारळ घेऊन कुठल्याही स्वामी मठात किंवा स्वामी केंद्रात जायचं आणि तिथे जाऊन महाराजांच्या चरणांच्या जवळ हा नारळ अर्पण करायचा। धागा तसाच ठेवायचा, अजिबात सोडायचा नाही। महाराजांच्या जवळ फक्त हा नारळ ठेवून यायचा, महाराजांना प्रार्थना करायची। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला असंख्य पटीनेचा अनुभव येईल। तुमची 10 वर्षात, 8 वर्षात, 5 वर्षात एखादी इच्छा पूर्ण होणार असेल ना ती 1 महिन्याच्या आत आवर्जून पूर्ण होईल। समजा मी ह्या उपायाला सुरुवात केली आणि 3ऱ्या दिवशी माझी इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्हाला 7 दिवस याच्यावरती ही स्वामी स्तवनाची सेवा करायचीच आहे, लक्षात ठेवा। 5व्या दिवशी इच्छा पूर्ण झाली तरीही तुम्हाला स्वामी स्तवनाची सेवा करायची आहे। कंटिन्यू 7 दिवस महाराजांच्या चरणांच्या जवळ हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे, अभिमंत्रित करायचा आहे आणि बरोबर 7 दिवस झाल्यानंतर गुरुवारच्या दिवशी हा नारळ तुम्हाला महाराजांच्या चरणांना अर्पण करायचा आहे। 1001% सांगते, खूप चांगला रिझल्ट देणारा किंवा खूप चांगला उपाय आहे इच्छापूर्तीसाठी आणि महाराजांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा खास उपाय आहे। ज्यांच्या काही केल्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यांनी आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।